आधी एककापासून सुरुवात करत मग भागाकार करायचा आहे, तो कसा करतात ते एक गंमत म्हणून पुन्हा एकदा समजून घेऊ। 16 ने भाग द्यायचा आहे 8 ला, भाग जात नाही म्हणून शून्याचा द्यावा लागेल। जी भागाकाराची पद्धत आपण समजून घेतलेली आहे अगोदर त्याच भागाकाराच्या पद्धतीने भागाकार आला तो बाजूला लिहिला। 16 ने 8 ला भाग जात नाही, भाग गेला, शून्याचा खाली राहिले 8, वरून घेतला हा 6, 68 झाले। 16 चोक 64 होतात, भाग जितक्याचा गेला ते उजव्या बाजूला लिहा। 16 चोक 64 होतात, वजाबाकी केली, खाली राहिले मित्रांनो 4, इथं राहिला 0, वरून घेतला मित्रांनो 9। आता लक्षात घ्या मित्रांनो, इथं 16 ने 904 ला भाग द्यायचा आहे। आता 16च्या पाड्यात 904 केव्हा येऊ शकता, तर 16 पंचे 80 होतात। 16 ने जर 5 ला गुणलं तर 80 उत्तर येतं, तेच 16 ने 50 ला गुणलं तर 800 उत्तर येईल। म्हणजे 16 ने जर 50 ला गुणलं तर 800 उत्तर येईल। अशा पद्धतीने हे आपल्याला लॉजिक लावता येतं। 900तून 904 मधून 800 काढले तर 104 उरले, इथं 104 बाकी उरली, लगेच वरचा अंक खाली घेत बसू नका, ह्या 104 ला पुन्हा भाग द्या। 16 ने 104 ला भाग जातोय अजून, तर 16 सक 96 होतात, बरोबर। देऊ वजाबाकी करू, 104 मधून जर 96 काढले तर 8 उरतील मित्रांनो, बरोबर। अशा पद्धतीने 8 उरतील। आता 3 घ्या खाली, आता 8 ला भाग जात नाही म्हणून वरचा अंक खाली घेतला, आता 3008 झाले। आता 16 ने 3008 ला भाग द्यायचा तर डायरेक्ट पहिल्यांदा 100 ने देऊन घेऊ। 16 दुने 32 होतात, 200 ने जर दिला तर 3200 उत्तर येईल, 100 ने देऊ। म्हणजे 16 गुणिले 100 जर केले तर 1600 उत्तर येतं। 8 तसेच राहतील, 0 10तून 6 गेले 4 आणि इथं 2तून 1 गेला 1, 1408 उत्तर आलं। आता 16 ने कितीचा भाग देईल, तर 16 दुने 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 पंचे 80, 16 सक 96, 16 साते 112 आणि 16 आठे 128 होता मित्रांनो। म्हणजे 16 गुणिले 8 केले तर 128 उत्तर येतं ना, तर यावर 0 ठेवा आणि यावर 0 ठेवा, म्हणजे 80 ने गुणू आपण, तर भाग गेला इथं 80चा आणि 1280 हे झालं। इथं वजाबाकी करायचं उत्तर, 8तून 0 गेला 8 राहिला, 10तून 8 गेले 2 राहिले, 3तून 2 गेला 1, इथं 0। आता बघा मित्रांनो, पुन्हा 16 आठे 128, तर अशा पद्धतीने याचं उत्तर इथं 0 झालंय आणि आपल्याला उत्तर मिळालं हे। तिथं 6 4 10 होतात, 50 10 60, 60 हे 100 160, 160 आणि 80, 8 7 14, 240 आणि हे 8 248। अशा पद्धतीने मित्रांनो हा भागाकार आपल्याला करता येतो।